हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? श्रावण महिना चालू झाला का प्रत्येकाच्या घरी कोथिंबीर वडी, आळू वडी किंवा कवळ्याच्या वड्या बनवल्या जातात. खास तुमच्यासाठी आज मी रश्मीज रसोईची स्पेशल अशी आळू वडी कशी बनवायची हे दाखवणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आळू वडी बनवण्याकरता आपण 2 जुड्या ह्या आळूच्या पानांच्या घेतल्या आहेत. पानं कशी ओळखायची ते मी तुम्हाला दाखवते. एक पानं असतात ज्याचं देठ हिरवं असतं आणि आळूवडी बनवण्यासाठी ही जी थोडीशी लाल रंगाची देठ असतात ना, ती पानं घ्यायची असते. किंवा ह्या पानांचा रंग पण तुम्ही बघू शकता एकदम डार्क आहे. ही अशीच पानं घ्यायची आळूवडी बनवण्यासाठी, कारण का ही पानं कमी खाजरी असतात. नंतर आपण आळूवडीच्या बॅटरसाठी 150 ग्राम चण्याचं पीठ घेतलं आहे. 2 मोठे चमचे भरून तांदळाचं पीठ वापरणार आहोत. 1.5 चमचा चिंच पाण्यात मी भिजत ठेवली आहे. 2 चमचे पांढरे तीळ वापरणार आहोत. 1 चमचा रश्मीज रसोईचा हा आगरी कोळी मसाला, 1 चमचा धणा, जिरा, मेथी आणि बडीशेप पूड आहे ती घेतली आहे. चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत. अर्धा चमचा हळद, 2 चमचे गूळ वापरणार आहोत. आणि आळूवडीसाठी एक चटणी वाटून घेणार आहोत. त्याच्यामध्ये मिरच्या, कोथिंबीर, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, आल्याचा मोठा तुकडा असं ह्याचं आपण एक जाडसर वाटण तयार करून घेणार आहोत. तर चला मग सर्वात आधी आळूची पानं साफ कशी करायची ती दाखवते. आळूची पानं स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि हे देठ पण मी काढून घेतलं आहे. नंतर ह्या पानांच्या ज्या शेरा असतात ना, ह्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला. सुरीने अगदी अलगजपणे ह्या काढून घ्यायच्या, म्हणजे रोल बनवताना ना आपला रोल फाटत नाही. हे बघा, ह्या अशा शेरा मी काढून घेते. दोन्ही साईडला पण थोड्याशा अशा जाडसर जर आपल्याला वाटल्या शेरा तर त्या पण काढून घ्यायच्या. कवळ्या असल्या तर काढायची गरज नाही. अशाच पद्धतीने सर्व पानांच्या शेरा मी काढून घेते. सर्व पानांच्या शेरा आपण काढून घेतल्यानंतर पण थोडेसं लाटणं फिरवायचं ह्याच्यावर. असं लाटणं फिरवलं का जे पण छोट्या छोट्या शेरा असतात त्या खाली बसल्या जातात आणि रोल बनवायला आपल्याला अगदी सोपं पडतं. अशाच पद्धतीने सर्व पानांच्या मी शेरा काढून असं थोडंसं लाटणं फिरवून घेते. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, चिंच आणि गूळ ह्याची पेस्ट तयार करून घेणार आहोत. हे बघा, मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण, चिंच आणि गुळचं हे बॅटर आपण तयार केलं आहे. ह्या बोलमध्ये आता एक एक करून इन्ग्रेडियंट्स काढून घेऊया. सर्वात आधी बेसनचं पीठ, नंतर तांदळाचं पीठ, 2 मोठे चमचे भरून पांढरे तीळ घेतले आहेत. चवीप्रमाणे मीठ ऍड करणार आहोत. छोटा मसाल्यातला चमचा असतो ना, तो चमचा भरून धणा, जिरा, मेथी आणि ही बडीशेप पूड आहे. 1 चमचा रश्मीज रसोईचा हा आगरी कोळी मसाला. तुम्ही तुमच्या साठवणीतला मसाला किंवा लाल मिरची पावडर आणि पाव चमचा गरम मसाला वापरू शकता. हळद घेतली आहे. सर्व इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मी हातानेच मिक्स करून घेते. आता ही चटणी जी आपण वाटून घेतली आहे ती ऍड करूया. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी ऍड करून आपल्याला हे बॅटर सैलसर असं तयार करून घ्यायचंय. हे बघा, आळूवडीसाठी सुंदर असं आपलं हे बॅटर तयार झालं आहे. अशी ह्याची कन्सिस्टन्सी हवी आहे. म्हणजे आपण भजीसाठी नाही का, मुगाची वगैरे भजी करतो त्याच्यासाठी जे बॅटर तयार करतो त्याच कन्सिस्टन्सीचं हे बॅटर हवंय. आता लगेचच आळूवडीचा रोल बनवायला सुरुवात करूया. आळूवडीचा रोल बनवण्यासाठी ही परात आपण अशी पालती घातली आहे. तुम्ही ना ओट्यावर पण बनवू शकता, पण मी नॉर्मली परातीवर किंवा पाटावरच बनवते. हे बघा, ही सरळ बाजू आहे पानाची, अशी ही पलटी मारायची आहे आणि ह्या मागच्या बाजूला सर्वात आधी आपण हे बॅटर लावून घेणार आहोत. पानं स्वच्छ धुवून पुसून घ्यायची, म्हणजे जास्त ना पाणी राहत नाही. खूप जाडसर नाही, असं हलकं हलकंच आपण ह्याच्यावर हे बेसनचं जे बॅटर तयार केलंय ना ते लावून घेऊया. हे बघा, पहिल्या पानाला आपण व्यवस्थित हे बेसनचं बॅटर लावून घेतलं आहे. आता दुसरं पान घेणार आहोत. ते पान आहे ना आपण असं
पालथं घालणार आहोत। हे बघा, एक असं सरळ ठेवलं का हे एक उलटं ठेवायचं आहे। आता ह्याला पण आपण त्याच पद्धतीने अगदी हलकं हलकं बॅटर लावून घेऊया। हे बघा, दुसऱ्या पानाला पण आपण व्यवस्थित हे बॅटर लावून घेतलं आहे। आता तिसरं पान घेते। आता हे आपण उलटं ठेवणार आहोत, म्हणजे एक सरळ आणि एक पालथं असं आपल्याला पान ठेवून एक एक करून सर्व पानांना आपण हे बेसनचं बॅटर लावून घेऊया। एक एक करून सर्व पानं आपण ही उलट पालट करून अशी बॅटर लावून घेतलं आहे। आता ह्याचा रोल बनवायला सुरुवात करूया। हे बघा, सर्वात आधी दोन्ही बाजू ह्या पानांच्या अशा दुमडून घ्यायच्या आहेत आपल्याला। हे बघा, अगदी व्यवस्थित ह्या दोन्ही बाजू आपण दुमडून घेतल्या आहेत। ही पानं दुमडून घेतली का ह्याला पुन्हा एकदा आपण हे बॅटर लावून घेऊया वरती। अगदी अलगद हातांनीच हे बॅटर लावायचंय, खूप खूप जास्त असं ना पीठ लावायचं नाही। हे बघा, हे असं बॅटर लावून घेतलं का पुन्हा ही पानं आहेत ना आपण अशी दुमडून घेऊया। असं हे बॅटर लावलं का ही पानं आपल्याला हवीत तशी दुमडता येतात आणि चिटकवता पण येतात। चारी बाजूनी आपण हा रोल व्यवस्थित असा पॅक करून घेतला आहे। हे बघा, चारी बाजूनी हा रोल पॅक करून घेतला का आपल्याला अगदी घट्ट, जेवढा आपल्याला घट्ट जमेल ना तेवढा हा रोल आपल्याला असा करून घ्यायचा आहे। घट्ट रोल केला का अळूवड्या पण कापताना ना जास्त त्रास होत नाही आणि दिसायला पण सुंदर दिसतात। आता हा शेवटचा भाग राहिलाय ना, तिथे उरलेलं बॅटर मी लावून घेते। हे बघा, सुंदर असा आपला हा अळूवडीचा रोल तयार झाला आहे। हा रोल तयार झालेला तर आहेच, हा तुम्ही असाच थोडासा तेलाने ग्रीस करून वाफवत ठेवू शकता। पण काही नवीन मुली आहेत ज्या फर्स्ट टाइम बनवणार असतील त्यांच्यासाठी खास एक ट्रिक आहे। हा जो धागा आहे ना तो मी घेतला आहे। आता ह्या रोलला आहे ना ह्या धागाने आपण असं बांधून घेऊया, म्हणजे जरी फर्स्ट टाइम कोण हा रोल बनवत असतील त्यांना अगदी इझिली बनवता येईल। हे बघा, आता हा रोल आपण ह्या चाळणीवर वाफवत ठेवणार आहोत, त्यामुळे चाळणीला तर तेलाने ग्रीस करून घ्यायचे। चाळणीला तेलाने ग्रीस करून झालं की ह्या रोलला पण आपण ना थोडंसं तेल लावून घेणार आहोत, म्हणजे इझिली हा रोल गार झाल्यावर आपल्याला चाळणीतना काढता येतो। सर्व बाजूनी व्यवस्थित मी तेल लावून घेते ह्याला। आता हा रोल आपण ह्या चाळणीत बसवूया। एका पातेल्यात आपण हे पाणी पण उकळून घेतलं आहे। आता ही चाळण ह्याच्यावर ठेवूया। झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटांसाठी आपल्याला हा रोल वाफवून घ्यायचा आहे। जवळपास 20 मिनिटं झाले आहेत। हे बघा, आपला अळूवडीचा रोल अगदी व्यवस्थित वाफला गेलाय। आता पुन्हा ह्याच्यावर झाकण ठेवते, गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते। पूर्णपणे हा गार झाला का आपण कापून घेणार आहोत। आपण तयार केलेला हा अळूवडीचा रोल पूर्णपणे गार झाला आहे, हात लावू शकतो असा। कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवायची का जेव्हा आपण अळूवडी किंवा कोथिंबीर वडी आपण बनवतो ना, पूर्ण रूम टेम्परेचरला येईल तेव्हाच आपण तो कट करून घ्यायचा आहे। गरम असताना कधीच कापायचा नाही, नाहीतर नीट त्याच्या वड्या पडत नाही। आता हा अलगदपणे बांधलेला धागा आहे तो मी काढून घेतला आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आपला हा रोल तयार झाला आहे। आता ह्या रोलला मधना मी असा कट करून घेते, म्हणजे तुम्हाला दाखवता येईल कसे लेयर झाले ते। हे बघा, किती सुंदर असे आपले अळूवडीला लेयर सुटले आहेत। आता
आपल्याला हवेत तसे खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही असे हे आळूवडीचे मी काप पाडून घेते. हे बघा, अगदी सुंदर असे आपण हे आळूवडीचे काप काढून घेतले आहेत. आता लगेचच हे तळून घेणार आहोत. सुंदर अशा कट करून घेतलेल्या आळूवड्या आपण शॅलो फ्रायच करणार आहोत. त्यासाठी गॅसवर मी हा पॅन ठेवला आहे. अगदी 3 चमचेच तेल घेते. खूप जास्त तेल घ्यायचं नाही आळूवड्या तळायला. काही जणांना खूप क्रिस्पी हवे असतात, मग ते डीप फ्राय करतात, पण मी नॉर्मली आळूवडी म्हटलं तर शॅलो फ्रायच करते. आता एक एक करून आळूवडी आपण ह्या पॅन मध्ये सोडूया. हे बघा, आळूवडी पॅन मध्ये सोडल्यावर गॅसची फ्लेम मीडियम वर करून घेते आणि तेल व्यवस्थित असं पसरून घेते, म्हणजे सर्व बाजूनी आळूवडीला हे तेल लागलं जाईल. आता 1 ते 1.5 मिनिटाकरता आपण आळूवडी मीडियम फ्लेम वरच एक बाजू व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत. अगदी 1 ते 1.5 मिनिटच झाला आहे. आता गॅसची फ्लेम मी थोडीशी हाय वर करून घेते आणि एक एक करून ह्या आळूवड्या आपण पलटून घेणार आहोत. हे बघा, मिनिटभरातच किती सुंदर अशी आळूवडी एका बाजूनी आपली फ्राय झाली आहे. एक एक करून सर्व ह्या आळूवड्या आपण पलटून घेतल्या आहेत. पुन्हा गॅसची फ्लेम मी लो टू मीडियम वर ठेवते आणि मागची बाजू पण अगदी मिनिटभरासाठी फ्राय करून घेते. आणखीन मिनिटभर झाला आहे. पुन्हा ही आळूवडी मी पलटून दाखवते तुम्हाला. हे बघा, दोन्ही बाजूनी अगदी परफेक्ट अशी आपली आळूवडी फ्राय करून झाली आहे. आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि ह्या तयार झालेल्या आळूवड्या आपण सर्विंग प्लेट मध्ये सर्व करून घेणार आहोत. सुंदर अशा तयार झालेल्या आपल्या ह्या आळूवड्या आपण ह्या सर्विंग प्लेट मध्ये सर्व करून घेतोय. तुम्ही बघितलंच असेल का अगदी शेलो फ्राय करून पण दोन्ही बाजूनी परफेक्ट अशा आपल्या ह्या आळूवड्या फ्राय करून झाल्या आहेत. तुम्हाला पण जर मी बनवलेल्या अगदी सिंपल सोप्या पद्धतीच्या ह्या आळूवड्यांची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने ह्या श्रावणामध्ये नक्की एकदा तरी ह्या आळूवड्या घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेल्या ह्या आळूवड्या कशा झाल्यात त्या. जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या आळूवड्यांची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.